नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही निवृत्त कर्मचारी असाल किंवा लवकरच निवृत्त होणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी काही नवीन निर्णय घेतले आहे. यामुळे तुमच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया केंद्र सरकारचे निर्णय काय आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा, किती वाढणार पेन्शन. मित्रांनो, मोदी सरकारनं नुकताच 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. 2025च्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी 16 जानेवारी रोजी आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. या शिफारशींची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं. सध्या वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे. 8वा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष युनिफाईड पेन्शन योजनेवर आहे. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामुळे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. UPS 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल. यात जुनी पेन्शन योजना आणि NPS या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये फॅमिली पेन्शन, फिक्स्ड पेन्शनची रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन सारख्या लाभांचा समावेश आहे. मित्रांनो, हा रिटायर प्लॅन आहे. यात जुनी पेन्शन योजना आणि MPSचे सर्वोत्तम फीचर्स जोडले आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित लाभ मिळणार आहे. यात कौटुंबिक पेन्शन, निश्चित पेन्शन रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन सारख्या तरतुदींचा समावेश आहे. UPS 1 एप्रिल 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमहा 10,000 रुपये असेल. निवृत्तीच्या वेळी किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल. पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनच्या रकमेच्या 60% रक्कम मिळणार आहे. 2/80चा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 81,480 रुपये होऊ शकते. ही एक मोठी वाढ असेल. पेन्शनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या 9,000 रुपयांवरून 17,280 ते 25,740 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. हे अंतिम फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. मित्रांनो, नवीन अपडेटसाठी कसे राहाल अपडेट. सरकारी वेबसाईट आणि अधिकृत घोषणा वाचा. आपल्या पेन्शन खात्याची नियमित माहिती घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला ताज्या अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, तुमच्या मते ही वाढ समाधानकारक आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.